महिषासुर मारून टाकल्या दुर्गा बनून महिषासुर मारून टाकल्या दुर्गा बनून शुंभ निशुंभ विनाश करिल्या जगवंते तुये पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे मशाल हाती दे सत्वरी भूगणी सत्वरी भूगणी गांबे सत्वरी भूगणी हाँ बिल्कुल बिल्कुल पक्का पक्का है। आहे पक्का आहे थांबा। हे बघा तुम्ही तिकडे जे आहेत का या मागच्या भागाला या ते पडदा काढला या या इकडे या इकडे इकडे जागा इकडे आहे उभं राहायला या। हा आता चालू चालू खासदार दोन आमदार स्टेजवर दोन आमदार आहेत। उद्धव साहेब बी आमदारच आहेत आता आणि आमचे भाऊ लाडके भाऊ कुठे आहेत ते? अरे लाडके भाऊ कुठे गेले आमचे? आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला कमी शब्दात बोलायचे। आपला वादा पक्का होता मी बोललो। आता राहुल पाटलांचं कसं झालंय माहितीये का? राहुल पाटलांना अडचण राहिलेली नाही। राहुल पाटलाला अडचण नाही काही। ऐका काही अडचण ऐका। आता शहरामध्ये आम्ही आहेत साहेब। शहरामध्ये प्रत्येक वेळेस आम्ही 40,000ची लीड देतो। काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकत्र असल्यानंतर हे 40,000 अलमक मिळणार आहेत। तर त्याच्यामुळे राहुल पाटलांना निवडून यायला काहीच अडचण नाही। आता आमचा लाडका भाऊ पाथरीमध्ये आहे, त्यांची लाडकी बहीण आमचा लाडका भाऊ आणि तुमचे 4 भाऊ उभे आहेत जिल्ह्यामध्ये। तर आमची एकच विनंती आहे साहेब, तुम्ही आमच्यावर खूप अन्याय करता परभणी जिल्ह्यावर। उद्धव साहेब यावेळेस तुम्ही आमच्यावर अन्याय करायचा नाही। आमच्याकडून ते एकच भाऊ आहे काँग्रेसकडून, त्याच्यामुळे मंत्रालयात जागा मिळणार आहे। पण आमच्या या 4 भावापैकी एका भावाला तुम्ही बसवाव एवढीच विनंती तुम्हाला आम्ही जनतेच्या वतीने करतो। बरोबर आहे का रे पोरो? तिकडे हे आपले सांगा ना हो म्हणून। हे नंतर निवेदन द्यायला मिळत नाही बरं चान्स आपल्याला। हे मतदानाच्या आधीच विचारून घ्यायचं हो का नाही। हो असेल तर हो म्हणा, नाही असेल तर नाही म्हणा। होचं बहुमत पक्का साहेबाचा। मी साहेब हे पप्पी थांब रे, तू जरा थांब। तुझी पप्पी कुठून? अरे थांब रे साहेब, हो म्हणले हसले म्हणजे पक्क आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, नेता 2 मिनिटात माझं संपणार आहे। कारण की तुम्ही हसले साहेब, आम्हाला कळलं। आता कळलं म्हणजे काय झालं, आता आमचं काही शिल्लक राहिलं नाही। मी आपला मनपूर्वक आभारी आहे। परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आपलं जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। 4ही विधानसभामध्ये आमचे लोकप्रिय उमेदवार यांना प्रचंड मताने विजय करावा एवढीच विनंती करतो आणि मी माझी जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू दादा। यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार आदरणीय विशाल भाऊ कदम, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने सभा घेण्यात या सभेला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, शिवसेनेचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे खासदार तसेच उपनेते आदरणीय संजय जाधव साहेब व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर साहेब, खरंच आम्हाला अभिमान आहे की आम्ही आपल्यासोबत काम करतो। कारण की आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये
या राष्ट्रातील या राज्यातील जनता व शेतकरी एवढे सुखी होते की आपल्या घरात कार्यकाळामध्ये साहेब शेतकऱ्यांना 7,000 रुपये सोयाबीनचा भाव, 11,000 रुपये कापसाला भाव भेटला. परंतु नंतरच्या काळात काय झालं, हे मुख्यमंत्री 18 तास काम करतात, पण कोणासाठी करतात हेच कळत नाही आम्हाला. निश्चितच साहेब, अजून महाराष्ट्र जनता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहायची खूप मोठी इच्छा व्यक्त करते, परंतु यावेळेस ते सगळं महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार आहे अशी मी एका सगळ्या जनतेकडून ग्वाही देतो. साहेब, मी गंगाखेड मतदारसंघातील जनतेला एकच आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला बॅलेट पेपरवर माझं नाव प्रथम आहे, कदम विशाल विजय कुमार. त्यासमोरील मशाल समोरील बटन दाबून आपण मला मतदार रूपी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो व इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विशाल भाऊ. यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार संजय बंडू जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनी मातानो, सर्वांचं या सभेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. ही सभा मी विजय सभा म्हणलं तर काय हरकत आहे का? गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जशा प्रकारे तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली, एक कुटुंब म्हणून माझा सांभाळ केला, माझी चूक बुक तुम्ही पोटात घातली आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला 10 वर्षाची सेवा करण्याची संधी दिलीबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. या जगामध्ये काहीच असे लोक भाग्यवान असतात की ज्यांना अशा प्रकारचं नशीब प्राप्त होतं. म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या 10 वर्षामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला. उद्धव साहेब, हे माझं सगळं कुटुंब आहे, हे माझे सगळे सोयरे कोण आहे तर हे माझे सगळे सोयरे आहेत. माझ्या कुटुंबापेक्षा जास्त प्रेम ह्या लोकांनी मला दिलेलं असल्यामुळं आता मला माझ्या आयुष्यात काय नाही पाहिजे. माझ्या आयुष्यात फक्त या जनतेची मला सेवा करायची. 12 महिने 24 तास 365 दिवस हे माझं आयुष्य आता बोनस म्हणून या लोकांसाठी वापरणार आहे. माझ्या जीवनामध्ये आता फक्त तुमची सेवा आणि तुमची सेवा. मला आता जीवनामध्ये काय नाही पाहिजे एवढं मी या निमित्तानं सांगतो. निष्ठावान म्हणून जे मला तुम्ही स्टॅम्प मारलाय ते स्टॅम्प मला आयुष्यभर राहू द्या एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. अडीच वर्षापूर्वी जशा प्रकारचं गद्दारानं हे शासन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, आमच्या नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला आमिष दाखवले गेले. आम्ही आमिषाला बळी नाही पडलो तर म्हणले आता तुम्हाला जेलमध्ये टाकतो. आम्ही म्हणलं आम्ही जेलमध्ये राहू पण उद्धव साहेबांवर गद्दारी करणार नाही. या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही साहेबाबरोबर राहू. सत्ता असू सत्ता राहू, राजकारण येऊ ना तर राजकारण जाऊ, पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून साहेब तुमच्या पाठीशी राहू. भविष्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एवढीच विनंती करतो साहेब की या लोकांनी आपल्यावर खूप प्रेम केलेलं आहे. निस्वार्थ असं परभणीकरांना आपल्यावर प्रेम केलेलं आहे आणि आपलं सुद्धा प्रेम असंच आमच्या सर्वांवर आहे. गेल्या 2.5 वर्षाचा जर विचार केला तर या सरकारनं आपल्याला काय दिलंय? या सरकारनं आपल्याला महागाई दिली, या सरकारनं आपल्याला बेरोजगारी दिली,
या सरकारनं आपल्याला काय दिलं तर सर्वसामान्य महिलेवर अत्याचार करणारे गुंड पैदा कुणी केले असतं तर या सरकारनं केलेले आहेत. म्हणून या सरकारला जमिनीखाली 5 फूट आपल्याला गाडायचंय का नाही एवढं सांगा तुम्ही. या सरकारला असा धडा शिकवा मतदान रूपी की परत हे 25 वर्ष उठले नाही पाहिजे अशा प्रकारचा धडा यायला आपल्याला शिकवायचा. गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादानं बरंच काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये सुद्धा सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य न्याय देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पुढे राहू. साहेब, लोकांचा दवाखाना असेल, लोकांचा पोलीस स्टेशन असेल, सर्वसामान्य माणसाची काही जरी घरी घटना घडली तर आमचे शिवसैनिक सर्वात आधी कुठं पोहोचत असेल तर या लोकांच्या दरवाजात पोहोचतात. आज तुम्ही पाहता निवडणूक लागल्यात, कुत्र्याच्या छत्र्या उगवते तसे उमेदवार आलेत. मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही विकत आणलेले लोक आहेत का तुम्ही तुमच्या मनानं आमच्यावर प्रेम करणार आहेत एवढं सांगा तुम्ही हात वर करून. अरे हे भाड्याचे लोक नाही, ते आमच्यावर प्रेम करणारी जनता आहे. भविष्यात तुम्हाला फक्त उद्धव साहेब एवढंच आम्ही अभिवचन देतो की परभणीचा सर्वसामान्य शिवसैनिक मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहील. आमची अंतयात्राच ह्या भगव्यामध्ये निघाल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच वचन देतो की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. साहेब, या सरकारला जायचंय, हे महायुतीचं सरकार 100% जाणार आहे. फक्त आपल्याला थोडासा धक्का लावायचा आहे आणि ते धक्का 100% परभणीची जनता लावेल एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा मी तुमच्या हात जोडून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला 10 वर्ष मतदान दिलं, मला 2दा आमदार केलं, तिसऱ्यांदा तुमच्या सहकार्यानं मी आता उभा आहे. माझी निशाणी मशाल आहे, 2 नंबरच्या मशीनच्या 2 नंबरवर माझी निशाणी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की परत एकदा मला आपण मतदान करावं. पहिल्या वेळेस मला साहेब 27,000 लोकांनी विजय केलं, दुसऱ्या वेळेस 82,000 विजय केलं आणि यावेळेस आपकी बार 1 लाख पार निश्चित होईल. साहेब, एवढीच विनंती मी सर्वसामान्य लोकांना करतो. मी आपलं दर्शन घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यसम्राट आमदार तुम आगे बढ़ो. धन्यवाद साहेब. यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार तथा आमदार आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपले लोकप्रिय खासदार माननीय बंडू जाधव साहेब, राष्ट्रवादी पवार साहेबांच्या खासदार माननीय फौजा खानजी, विजयरावजी गव्हाणे साहेब, आपले कार्यसम्राट आमदार माननीय राहुल पाटील साहेब, डॉक्टर केंद्रे साहेब आणि बंचर मीराते रेंगेजी आणि सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी बनलेले बहादर मतदारांनो. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना आम्ही आमदार होतो आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे आपण काम केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला पूर्ण लक्षात ठेवण्यासारखं असं कोरोनाच्या काळात असो किंवा विकासाच्या संदर्भात असो. परंतु 2.5 वर्षाच्या नंतर आपली शिवसेना ह्या ठिकाणी गद्दाराने फोडली. पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गद्दारांना फोडलं. 50 खोके घेऊन आमदार फुटले. पण परभणी जिल्ह्यातला खासदार असो, आमचे आमदार असो, जे आघाडीतले आमदार एक सुद्धा फुटला नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा फुटला नाही. याचा सार्थ अभिमान परभणीतल्या जनतेला आहे आणि आम्हाला सर्वांना आहे. जे लोक आपल्याला सोडून गेलेत, काही लोक तर असे झाले की पवार साहेबांकडे होते ते पुन्हा तिकडे सोडून गेले, सत्ताचा पुन्हा उपयोग घेतला आणि पुन्हा पवार साहेबांकडे आले. अशा प्रकारचे अनेक लोक या राज्यामध्ये राहिलेले आहेत. म्हणून या जनतेला मी एवढीच या ठिकाणी विचारतो की 4च्या 4 आमदार
जे आघाडीचे आमदार आहेत, जिंतूरचे भांबळे साहेब असतील, परभणीचे राहुल पाटील साहेब असतील, स्वतः पाथरीचा मी असेल, माझं चिन्ह जरी वेगळं वेगळं असेल, आणि आपले विशाल कदम हे पूर्णेचे असतील, या दोघांचं चिन्ह आहे मशाल, माझं चिन्ह आहे पंजा. मी काँग्रेस पक्षाचा आपल्या जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आणि एक देव उमेदवार आहे. म्हणून आपल्याला सर्वांनी विनंती करतो की जिथं जिथं आपले कोणी पाहुणे असतील आमच्या मतदारसंघामध्ये, आपल्या एकूण एकाच्या मतदारसंघामध्ये किंवा मित्रमंडळी असतील, आपण सर्वांनी या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि त्या 20 तारखेला माझ्या चिन्हावर, पंजाच्या चिन्हावर, परभणीच्या आणि गंगाखेडच्या मशालीच्या चिन्हावर याच्या मोठं बटन दाबून आपण प्रचंड मताने आम्हाला सगळ्याला विजयी करा अशा प्रकारची विनंती करून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय संसद रत्न खासदार फौजिया खान मॅडम, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय उद्धव ठाकरेजी, मंचावर उपस्थित परभणीचे खासदार संजय जाधवजी, तीनही उमेदवार डॉक्टर राहुल पाटील, विशाल कदमजी आणि आमचे सुरेशरावजी वरपुडकरजी, चौथे आमदारचे कॅन्डिडेट जे आहे ते विजय भांबळे, ते इथे उपस्थित नाहीये, पण त्यांच्यासाठी पण आपण इथे प्रचार करतो. चिरागों को उछाला जा रहा है, चिरागों को उछाला जा रहा है, हवाओं पर रौब डाला जा रहा है. अब हार उनकी और जीत अपनी होगी, यही सिक्का उछाला जा रहा है. आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे, कारण महाराष्ट्राला परिवर्तन पाहिजे. महाराष्ट्राला आता ही सरकार नको आहे. आज नांदेडमध्ये पंतप्रधान आले, अनेक मोठमोठे नेते भाषण करू लागले. आज मोदीजीने सांगितलं की आम्ही लाखो कोटी रुपयाचे काम केले असतील, लाखो कोटी खर्च केले असतील, पण ते काम लोकांच्या उपयोगी किती राहणार ती शंका मला आहे. कारण या कामांच्या मागे जे भ्रष्टाचार आहे, ज्या कामाचा दर्जा आहे, त्या दर्जाच्या बाबतीत आम्हाला शंका आहे की हे सगळे काम कशासाठी आहे आणि त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे. आता समृद्धी महामार्गाचा विषय 2018 मध्ये समृद्धी महामार्ग सुरू झाला. 49,247 कोटी रुपयाचा एस्टिमेट झाला. 4 महिन्यानंतर 55,335 कोटीचा झाला. म्हणजे 4 महिन्यामध्ये 6,000 कोटी वाढले. जालना नांदेड महामार्ग 36% अबव टेंडर. हे जे सगळा प्रकार आहे, मी जास्त खोलीत जाणार नाहीये, कमी शब्दात बोलणार आहे, पण याचा आपल्याला जे सगळा परिणाम दिसतोय ते काय. 3 एअरपोर्टचे छत पडले पटापट, 14 पूल कोसळले, आता ते बुलेट ट्रेनचा पूल पण कोसळलेला आहे. प्रत्येक ठिकाणी अटल सेतूच्या उद्घाटन करायच्या पंतप्रधानाला खूप घाई होती. उद्घाटन करायचं. अटल सेतूच्या उद्घाटन झाला, पण या मोठा क्रॅक त्याच्यामध्ये झालेला आहे. पार्लिमेंटची बिल्डिंग उद्घाटन करायची, इतका लवकर उद्घाटन केला. पार्लिमेंटच्या बिल्डिंग मधून पाणी गळू लागला. राम मंदिरच्या छतामुळे मधून पाणी गळू लागला. हे जे सगळं भ्रष्टाचार आहे, कमी दर्जाचं काम आहे, हे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्याच्यात किती भ्रष्टाचार आहे आपण समजू शकतो. जाता जाता एकच सांगेल, हे जे बोलतात ना बटेंगे तो कटेंगे फलाना, हे ते लूटेंगे तो बाटेंगे, हा कार्यक्रम आहे त्यांचा. लूटेंगे और बाटेंगे. हे जे सगळं बाटणं चालू आहे ना,
ते याच प्रकारे लूट करून बांटण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणून ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे. मी म्हणते तुमच्या धोरण आहे बटाएंगे तो कटाएंगे, कारण त्यांच्या धोरण आहे आपल्या मतांना कटाना. हम अपने मत काटने नहीं देंगे, हम एक दूसरे से बिल्कुल अलग नहीं होंगे, हम एक रहेंगे, हम एक है, हम सब एक साथ वोट करेंगे और 100% निकाल चारों आमदार परभनी के हम महाविकास आघाड़ी के चुन के देंगे. यही हमारा निर्धार है, यही मेरी आप सबसे विनती है. धन्यवाद. थँक्यू मॅडम. यानंतर शिवसेनेचे उपनेते, स्टार प्रचारक, प्रचंड बहुमताने हॅट्रिक केलेले खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी संबोधित करावं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज परभणी येथे गंगाखेड आणि परभणी विधानसभेच्या अनुषंगानंच नाही तर परभणी जिल्ह्यातील चारही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेचे मुख्य मार्गदर्शक, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्या होणारे भावी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी उद्धव साहेबांचं या ठिकाणी प्रभावती नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. खासदार फौजिया खान मॅडम, चारही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील, सुरेशराव वरपुडकर, विशालराव कदम आणि विजयराव भांबळे, व्यासपीठावरील माजी आमदार, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी एवढीच विनंती करणार आहे साहेब की राहुल पाटलांची ह्यावेळेस हॅट्रिक होणार आहे, ह्यामध्ये कुठेही दुमत असायचं कारण नाही. या ठिकाणचे चारही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत, हे त्रिवार सत्य आहे. फक्त लढाई गंगाखेडमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण त्या ठिकाणचा उमेदवार हा शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी खाऊन स्वतः गब्बर झालेला माणूस, त्या गब्बरला सिकंदर आता हरवणार आहे, अशा परिस्थितीची लढाई त्या ठिकाणी होणार आहे. कारण 4,500 कोटीचा घोटाळा करून शेतकऱ्याच्या जीवावर मोठा झालेला माणूस या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढताना फक्त पैशाच्या ताकदीवर लढतो आणि दादागिरीच्या ताकदीवर. आणि ह्याला तोड देण्यासाठी गंगाखेडचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेबांनी साहेब आपल्या सोबत येण्याचा मान ठेवला आणि शिवसेनेमध्ये त्यांनी काल आपलं काम करण्यासाठी पुढाकार घेतला. ते म्हणले गंगाखेडमधून गुट्टेचा पराभव करणं हे माझं एकमेव ध्येय आहे, मला कुठलीही अपेक्षा नाही, मी बिनशर्त तुमच्या सोबत आलेला आहे. म्हणून मी डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवारांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं. ज्यांचे जिथं जिथं नाते गोते मित्र इष्ट परिवार आहे त्यांनी त्या ठिकाणच्या त्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हासमोरचं बटन दाबून, एक त्या ठिकाणी 2 ठिकाणी मशाल आहे, एका ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आणि एका ठिकाणी सुरेशराव वरपुडकरच्या माध्यमातून पंजा आहे, या चारही उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना अशी विनंती करतो की 2 पक्षप्रवेश या ठिकाणी आहेत. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक माननीय नंदकिशोर गंगाप्रसादजी दरक यांचा आणि आदरणीय संजयरावजी शेळके साहेब भाजपा पार्टीचे जिल्हा प्रभारी यांचा उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी, डॉक्टर राहुलजी पाटील साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या. आपल्या सर्वांना विनंती आहे हात उंच करून टाळ्या वाजवाव्यात आपण. यानंतर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, हिंदू अस्मितेचे मानबिंदू, शेतकऱ्यांचे कैवारी, शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचे चिरंजीव माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत. आदरणीय ठाकरे साहेब, आपण या तमाम जनतेला, एकनिष्ठ जनतेला या ठिकाणी संबोधित करावं. जोरदार टाळ्यांनी आदरणीय उद्धव साहेबांचं आपण स्वागत करूया. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
काय कोणास ठाऊक, पण परभणीत आल्यानंतर मी राहुलला म्हटलं की माझ्या होम पिच वरती आल्यासारखं वाटतं, मजा येते जरा, आणि तुम्ही आहातच तसे. सर्वप्रथम मी तुम्हाला खरोखर मनापासून साष्टांग दंडवत घालतोय. याचं कारण असं की गद्दारी झाल्यानंतर सुद्धा राहुल आहे, आपला संजय आहे, आणि तुम्ही सगळे शिवसैनिक गद्दारीची कीड किंवा गद्दारीचा किडा या आपल्या गडाला लागू दिला नाहीत, म्हणून मी तुम्हाला खरोखर साष्टांग दंडवत घालतोय. लोकसभेला गड राखलात, आता लढाई विधानसभेची आहे, आणि विधानसभेला आहे विशाल आहेत, वरपुडकरजी आहेत, राहुल तर आहेच आहे, आणि चौथे कोण आपले विजय भांबळेजी. या सगळ्यांना तुम्हाला विजयी करावंच लागेल, हे आपलं कर्तव्य आहे. कारण आता जर का आपण विजय मिळवला नाही तर महाराष्ट्र आपल्या हातातनं गेला समजा. बस, महाराष्ट्र हातातनं गेला समजा. तुम्ही म्हणाल असं काय बोलताय? हे एवढ्यासाठी बोलतोय की मी प्रत्येक ठिकाणी जातोय, तुडुंब गर्दी, अशीच तुफान, आणि मग मी काही प्रश्न विचारतो, तसाच तुम्हाला विचारतो, मुंबई कोणाच्या घशात घातली गेले? कळतंय ना तुम्हाला? आपल्या हक्काची राजधानी मुंबई, जी काही मोदी शहाने आपल्याला आंदण नव्हती दिली, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन करावं लागलं, रक्त सांडावं लागलं, आणि रक्त सांडल्यानंतर, बलिदान दिल्यानंतर, केल्यानंतर जी मुंबई आपण संघर्ष करून मिळवली, ती जर का हे अदानीच्या घशात घालत असतील, तर मग यांचं राज्य परत आल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती अदानीचं नाव येणार नाही. कशावरून लावू शकतात ना? म्हणून ही कीड जिथल्या तिथे ठेचावी लागेल. मी तर सगळीकडे वचनच देतोय, आपलं सरकार आल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली मुंबई मी पहिल्यांदा काढेन, बाहेर काढणार. अदानीला ज्या ज्या काही सुविधा सवलती दिल्या आहेत त्या सगळ्या मी रद्द करणार, आज जाहीर करून टाकतोय मी. आणि एवढंच नाही तर मुंबई तुमच्या हक्काची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. या मुंबईवरती तुमचा सगळ्यांचा हक्क आहे, अदानीचा नाही. म्हणून अदानीला दिली जमीन मी काढून घेणार, आणि मुंबईत आणि मुंबईच्या परिसरात माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांना आणि युवतींना परवडणाऱ्या किमतीमध्ये स्वतःचं हक्काचं घर मी देणार. या गोष्टी करायच्या आहे. सगळीकडे जातोय, माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जातोय, बरं वाटतं जरा. आता सुद्धा विशाल म्हणाले की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री. ठीक आहे, तुमच्या नजरेत मी भावी मुख्यमंत्री असेन हे प्रेम राहू द्या असंच, कारण हे फार थोड्या लोकांच्या नशिबात येतं. पण मी मुख्यमंत्र्यासाठी लढत नाहीये, मी लढतोय तुमच्यासाठी, लढतोय महाराष्ट्रासाठी लढतोय. माझा महाराष्ट्र मी तुटू देणार नाही, माझा महाराष्ट्र मी लुटू देणार नाही, मी झुकणार नाही, मी विकणार नाही. याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने आणि तुमच्याच भरोशावरती मी हे आव्हान स्वीकारलेलं आहे. दुसरं आहे कोण माझ्यासोबत? संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे, यंत्रणा त्यांच्याकडे आहे, तरी देखील उद्धव ठाकरेला ते संपवू शकत नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे, माझं नाही. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीच आहे. अरे तुम्ही किती लोक फोडली? 40. अरे त्याच्या बदल्यात 40 लाख लोक माझ्याकडे आली. आणि मला नेमकं भान आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे.
आणि बाळासाहेबांनी ही सगळी माझी जीवाभावाची माणसं, हे सुरक्षा कवच हे त्यांनी मला दिले, ही माझी कमाई नाहीये. जो घराणेशाहीचा आरोप माझ्यावरती होतो ना, होय माझी वडिलोपार्जित संपत्तीच आहे. अमित शहा, मोदीजी आणि मिंदेला तर काय लाज लज्जाच नाहीये. पण त्यांच्या नशिबात वडिलोपार्जित अशी संपत्तीच नाहीये. आणि याचं कारण असं की ही कोणाची ढापलेली संपत्ती नाहीये, चोरलेली संपत्ती नाहीये. ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या विचारांनी कमावलेली संपत्ती आहे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा त्या काळामध्ये जी समाजसेवा केली, समाज सुधारणा केली, त्यातून लाभलेली संपत्ती आहे. आणि म्हणून मोदीजी, तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही यांना माझ्यापासून तोडू शकत नाही, अजिबात तोडू शकत नाही. आता निवडणूक जवळ यायला लागले आणि यांच्या फेऱ्या सुरू झाल्या. आजपर्यंत यांना महाराष्ट्र किंवा आज सुद्धा महाराष्ट्र म्हणजे यांचं नोटा छापायचं मशीन त्यांना वाटतंय. महायुती म्हणजे काय त्यांची? महाराष्ट्राची अधोगती आणि गुजरातची प्रगती, याला म्हणतात महायुती. सगळं काही गुजरातला नेत आहेत, गुजरात गुजरात गुजरात. पण विशेष म्हणजे काल परवापासून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आज मी पण नांदेडला होतो, लोहा कंधार, आणि आपले पंतप्रधान सुद्धा होते. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकसभेची निवडणूक एक वेळ समजून जाऊ शकतो आपण की तिथे त्या लोकसभेमधनच पंतप्रधान होतात. पण राज्याच्या विधानसभा निवडणुकीत देशाचा पंतप्रधान एका फडतूस पक्षाच्या प्रचाराला कसा काय येऊ शकतो? जी काय शपथ मी घेतली होती, आज मोदीजी तिकडे म्हणाले की काँग्रेसला संविधान बदलायचंय. अहो, संविधान विधानसभेत नाही बदललं जात, लोकसभेत बदललं जातं. एवढं पंतप्रधानाला माहित नाही? मग 10 वर्ष तुम्ही काढली, नशीब तुमचं, तुमच्या पत्रिकेत योग होता म्हणून तो शिक्का बसला. नाहीतर कोणाला विचारा, अरे बाबांनो, संविधान जर का बदलायचं असेल तर उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगतील की काँग्रेसला संविधान बदलायचंय. काय सांगतात नाही यांचा भरोसा. पण त्यांच्याकडे आता मुद्दे शिल्लक नाही राहिलेले. काँग्रेस म्हणते, मी काय काँग्रेसचा प्रचारक, म्हणजे प्रचारक आता महाविकास आघाडीचा म्हणून जरूर आहे, पण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाहीये. काँग्रेस आता म्हणते लाल पुस्तक घेऊन फिरते संविधानाचं, ज्याच्यामध्ये पानं कोरी आहेत. तुम्ही कधी पाहिलं, कधी गिरी केली तुम्ही हेरगिरी? अजून तुमची सवय मोडत नाही हेरगिरी करायची. मी स्वतः ते पुस्तक पाहिले परवाच्या सभेमध्ये. मी सुद्धा एक ते घेतलं मागून की बघू काय आहे, आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित घटना अगदी छान छापलेली आहे. पण तुम्ही येताय, वाटेल ते बोलताय. अमित शहा तर अजून त्यांचं तेच टायर चालू आहे. उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय. अहो, पहिले तुम्हाला जय शहाला काय करायचंय ते तर सांगा. मी आज दुपारी मी बोललो, तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल तर म्हणाल तेच बोलताय, पण परत बोललंच पाहिजे. चला अमित शहाजी, मी आव्हान देतो, तुमचा जो पोरगा आहे जय शहा, त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडलाय की नाही मला कल्पना नाही. इकडे क्रिकेट किती लोक खेळतात? सगळेच खेळता ना. मग त्यांनी यावं आणि यांच्यापैकी कोणाशी तरी क्रिकेट खेळून दाखवायचं. जे बॅटिंग करतात त्यांची विकेट काढून दाखवायची, आणि जे बॉलिंग करतात त्यांना षटकार मारून दाखवायचा. आणि एवढं जर का जय शहानी करून दाखवलं तर मग मी म्हणेन केवळ आपल्या देशाच्याच क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं नाही, जगाच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं नाही, संपूर्ण गुरु, बुध, मंगळ, शुक्र, आणखीन काय असेल, सगळ्या ग्रहांचे क्रिकेट क्लब एकत्र करून त्याचा अध्यक्ष जय शहाला करा. पण तुम्ही तुमच्या फोनवरनं त्याला अध्यक्ष करता. आणि सगळ्यात एक संतापजनक गोष्ट ही मी आता येताना ऑनलाईन पेपरमध्ये वाचली.
मोदी काल परवापासून महाराष्ट्रात फिरतायत, देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये फिरतायत. यांना काय काम धंदा यांनी सोडून दिलेला आहे. तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, त्याच्याबद्दल काही बोलायची हिंमत होत नाही. येऊन जाऊन इकडे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. पण मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात देशाचे, अमित शहाजी तुम्ही गृहमंत्री दुर्दैवाने आहात आमच्या देशाचे. तुमचं काम काय आहे? तुमच्या पक्षाचा प्रचार करणे हे तुमचं काम नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मंत्री बनवलेलं नाही. ज्या वेळेला पंतप्रधान मोदी इकडे भाषण करत होते, ज्या वेळेला अमित शहा इकडे महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती टीका करणारे भाषण करत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका 31 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात येत होतं. जिवंत. काय उत्तर आहे? त्या मणिपूर मधला तो जिल्हा आहे जिरीबाग जिल्हा. 31 वर्षाची महिला, 3 मुलांची आई, केला तिच्यावरती बलात्कार आणि जाळून टाकली जिवंत. नवरा तिचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करतोय. तक्रार घेतली की नाही माहित नाही, पण अजूनही आरोपींची ओळख पटलेली नाही. मग ती जी तिकडे त्या अत्याचाराला बळी पडली ती यांची काही लाडकी बहीण नव्हती? आपल्या देशामध्ये महिलांची अब्रू लुटली जाते, अब्रू लुटून तिला जिवंत जाळलं जाते, तिचं घर पेटवलं जातंय. आणि तुम्ही निर्लज्जपणाने आमच्या इकडे येऊन आमच्या नागरिकांकडनं मतं मागताय. कशासाठी मतं पाहिजेत? मणिपूरमध्ये सरकार कोणाचं आहे? काँग्रेसचं सरकार आहे. तुमचंच सरकार आहे तिकडे. इकडे जरा काय झाल्यानंतर आम्हाला तुम्ही डोळे वटारून दाखवत होतात. मग तिकडे काय वटारताय तुम्ही? का वाटाणे झाले तुमच्या डोळ्याचे? हा सगळा निर्लज्जपणाचा कळस आहे. देशात काही झालं तरी चालेल, पण आमचे मग एक काम करा, मोदीजी तुम्ही आता प्रधानमंत्री राहू नका, अमित शहा तुम्ही प्रधानमंत्री गृहमंत्री राहू नका, तुम्ही ती पद सोडा पहिली. आणि जसे आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत तसे तुम्ही जरूर भाजपाचे स्टार प्रचारक व्हा, आम्हाला काही म्हणणं नाही. पण देशाचं महत्वाचं पद तुमच्याकडे दिल्यानंतर एक तर तुमचा पक्ष शिल्लक राहिलेला नाहीये. जसं काल परवा मी म्हंटल की भाजप आता हा संकरित पक्ष झालेला आहे. संकरित म्हणजे काय? सगळी दुसऱ्या पक्षाची बीज ही त्यांच्या राजकीय गर्भात टाकलेली आहेत भाजपच्या, आणि त्यातून आता तिळबागडे काय चाललेलं आहे तो भारतीय जनता पक्ष असं ते म्हणतायत. हे बघा ना, आज दोघं जण भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते हे शिवसेनेत आले. कारण असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना आजचा हा भाजपा हा मान्यच नाहीये. मला काही जण फोन करून सांगतात की उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत उघड येऊ शकत नाही, पण हे जे काय चाललंय म्हणजे ह्या 2 जणांनी आमचा पक्ष संपवून टाकला. यांना कोण हवंय तरी कोण? कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे.पी. नड्डा यांचे अध्यक्ष बोलले होते, आता आम्हाला संघाची पण गरज नाहीये, भाजप आता इंडिपेंडेंट झालेला आहे. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, मग तुमच्यात आणि मग आमच्या गद्दारामध्ये फरक तो काय राहिला? आमचे गद्दार त्यांना तुम्ही खतपाणी घातलं, तुम्ही त्यांना सुरतेला घेऊन गेलात आणि शिवसेनेवरती दावा ते करतायत. मग ते जसं शिवसेना संपवायला निघालेत तसं नड्डा संघाला संपवायला निघालेत की नाही हे भाजप आणि संघाने ठरवावं. मग जी माणसं उपकार कर्त्यावरती वार करतात ती तुमच्यावरती दया दाखवू शकतात. जे पंतप्रधान मणिपूर पेटतंय, अजूनही महिलेवरती अत्याचार होतोय, तिकडे जायचं नाव काढत नाहीत, ते पंतप्रधान आपल्यावरती संकट आलं तर धावून येतील असं तुम्हाला वाटतं? आणि कधीतरी कोरोना काळामध्ये पंतप्रधान आपल्या राज्यात आले होते. आपत्ती झाल्यानंतर निसर्ग आलं होतं, तिकडे किनारपट्टीवरती तोक्ते वादळ आलं होतं. गुजरातमध्ये गेले, पण महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीत. येण्याची गरज पण नव्हती, कारण आपलं सरकार होतं, समर्थ सरकार होतं. आपण त्यावेळेला केंद्राचे जे काय NDRF वगैरे काय असतं त्यांच्या निकषापेक्षा जास्त मदत ही त्यावेळेला आपल्या सरकारने त्या आपत्तीग्रस्तांना केली होती.
आम्ही कधी एका पैशासाठी केंद्रासमोर हात पसरला नव्हता. आणि तरी देखील आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं की नव्हतं हे एकदा मला तुम्ही सांगा. मिळाली होती ना तुम्हाला कर्जमुक्ती? मग आता यांची जी काही थेरं चालली आहेत, लाडकी बहीण म्हणून जाहिरातबाजी चालू आहे, अशी एक तरी जाहिरात किंवा एक तरी कार्यक्रम हा मी किंवा आपल्या मंत्रिमंडळातल्या कोणी असं केला होता? काय मिळाली की नाही, कर्जमुक्ती मिळाली की नाही, असं करत फिरलो होतो? कारण आम्ही काही उपकार नव्हते केले, आम्ही कर्तव्य केलं होतं. आणि आज तुम्हाला मी सांगतो, आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे म्हटलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू, हे एकदा करून दाखवलंय, पुन्हा करून दाखवू. आणि तुम्ही म्हणजे हे भाजपवाले जे घराघरामध्ये आगी लावतायत, लाडकी बहीण आमची पण बहीणच आहे, अहो तुम्ही कशाला तिची काळजी करताय? मग भावानी काय करायचं? या महिलांना विचारा, पैसे मिळत असतील त्यांना, पण 1500 रुपयामध्ये तुमचं घर चालतं का? चालतं? एकदा मला सांगा. हो असेल तर हो सांगा, माझं काही जबरदस्ती नाही तुमच्यावरती. चालतंय? अहो 1500 रुपये तुमच्यापर्यंत येईपर्यंत संपून जातात. महागाई एवढी वाढले, शेतकऱ्याला काय हमी भाव मिळत नाही. सोयाबीनचे भाव पडलेत, डाळीचे भाव पडलेत आणि गद्दारांचे भाव चढलेत. म्हणजे गद्दारांना 50 खोके, लाडक्या बहिणीला फक्त 1500. लाडक्या भावाला काहीच नाही, पण त्या भावाला आपण देणार आहोत, आपण देणार आहोत. जे आपले सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या सर्व तरुणांना रोजगार मिळेपर्यंत, नोकरी मिळेपर्यंत दरमहा 4000 रुपये आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. आणि ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिले जाते, तसंच मी महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण सुद्धा देणार आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव जसं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा जसे आपण स्थिर ठेवले होते, तसेच पुढचे 5 वर्ष आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपलं वचन आहे. मोदीजी असं काहीतरी बोला ना. काल एका पत्रकारांचा मी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी म्हटलं की मी मोदीजींचं भाषण ऐकत होतो, बराच वेळ झाला, मला वाटलं मोदीजींना काय झालंय काय. मग त्याला प्रश्न विचारला, का असं तुम्हाला वाटलं? ते म्हणाले, बराच वेळ झाला भाषण करून पण त्यांनी नेहरूंचं नावच नव्हतं घेतलं. आणि मग शेवटी ते म्हणाले की ये सब कुछ जो हुआ है वो नेहरू जी ने किया है. हा म्हणाले, ठीक आहे, बरे आहेत बाबा, बरे आहेत, व्यवस्थित नॉर्मल आहेत. नेहरूनी काय केलं ते बघतंय जग. आणि समजा नेहरूनी काही चुका केल्या असतील, काँग्रेसने काही चुका केल्या असतील, पण म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ना. मग 10 वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आम्हाला? आज जे काय फौजियाताई तुम्ही सांगत होता की आणि जे विकास 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 करतायत, जिथे हात लावतोय तिकडे बर्बादी होते. पूल कोसळतायत, विमानतळाचं छत कोसळतंय, रस्त्यावरती खड्डे पडतायत, पुलाला तडे जात आहेत, संसद गळते, राम मंदिर गळते. एवढंच नाही तर एक मत मिळवण्यासाठी त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला होता, या नालायक लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले, त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केला आणि महाराजांचा पुतळा हा 8 महिन्याच्या आत कोसळून पडला. आणि आपले दाढीवाले बाबा म्हणतायत, म्हणजे इथले मिंदे, ते म्हणतोय की वाऱ्याने पुतळा पडला. वारे वा, वाऱ्याने मिंदेची दाढी नाही ती उडत. तुम्ही जे एक एक गद्दाराला जेवढे खोके दिले ना, तसेच तुम्ही त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले. ही महाराष्ट्राची थट्टा आहे. ज्या दैवताने जगावं कसं हे शिकवलं, ज्या दैवताने आपल्या देशाला आरमार कसं असायला पाहिजे, आरमाराची प्रेरणा दिली,
म्हणून तुम्ही नौदल दिन तिकडे साजरा करायला गेलात आणि त्यांचा पुतळा 8 महिन्यात कोसळतो. मग एवढे तुमचे हात अशुभ आहेत की पुतळा सुद्धा तो कोसळतो. पण ही जखम महाराष्ट्र विसरणार नाही आणि महाराष्ट्र तुम्हाला माफ नाही करणार. तो काय तुमच्या कोणत्या तरी नेत्याचा पुतळा नव्हता. लावला काय पडला काय काय फरक पडत नाही असा तो पुतळा नव्हता. तो आमच्या दैवताचा पुतळा होता. आज जे शेतकरी पूर्णपणाने असे निराश झालेले आहेत की कोणी त्यांना भावच देत नाही, तेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. हा गरीब आहे, हा माझा अन्नदाता आहे, त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तसंच जसं गरीबाच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये तसं महिलेच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. जो करेल त्याला देहांत प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे, दिलंच पाहिजे, हातपाय तोडलेच पाहिजेत. तुमच्याकडे कोण तक्रार करून म्हणजे तक्रार द्यायला जायला सुद्धा महिला घाबरतात. बदलापूरमध्ये जी दुर्घटना झाली, जो अत्याचार झाला चिमुरड्या मुलीवरती, तिची आई आणि वडील हे कित्येक तास पोलीस स्टेशन मध्ये बसले होते. मुलीवरती अत्याचार झालाय, ती विव्हळते, आई वडील पोलीस स्टेशन मध्ये बसलेत, पोलीस दखल घ्यायला तयार नाहीत. आणि मग माहिती जशी बाहेर पडली आणि संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावरती उतरले, रेल्वे ट्रॅक वरती उतरले, त्यावेळेला तक्रार घेतली. आणि एवढंच नव्हे तर ज्याने आंदोलन केलं त्यांच्यावरती गुन्हे टाकले, त्यांच्यावरती गुन्हे टाकले. हा कारभार. आणि तुम्ही महाराजांच्या पुतळ्याचं वंदन करणार, त्याला पुतळ्याला वंदन करणार. ही सगळी जी काही थेर आहेत ही आता संपवायची वेळ आलेली आहे. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की उठसूट सगळं गुजरातला नेत आहेत. तुम्ही सगळे शिकले सवरले किंवा काम करणारी लोक असाल, तुम्ही रोजगारासाठी कुठे जाणार? गुजरातला जाणार, अहमदाबाद. मुंबईमध्ये आला का बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार? काय माझ्या महाराष्ट्राने पाप तरी काय केले? कालच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत जास्तीत जास्त खासदार 48 पैकी 42 आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो. मोदीजी महाराष्ट्राने तुम्हाला आशीर्वाद दिले नसते तर तुम्ही पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा बघू शकला नसतात. विदर्भामध्ये मी काल परवाकडे होतो, 2 दिवस होतो. विदर्भवासियांना सुद्धा मी हेच सांगितलं की आजपर्यंत जास्तीत जास्त आशीर्वाद भाजपला विदर्भाने दिले होते. काय दिलं भाजपने विदर्भाला? जो एक टाटा एअरबसचा प्रोजेक्ट आपण विदर्भात आणू इच्छित होतो, महाविकास आघाडीचं सरकार असताना, तो निवडणुकीच्या तोंडावरती जखमेवरती मीठ चोळावं तसं त्यांनी अहमदाबाद मध्ये त्याचा थाटामाटामध्ये उद्घाटन केलं की अरे महाराष्ट्र छोड़ दो यार, कुछ भी करो, वोट देते हैं वो, क्या फिक्र करना है उनकी, भोले लोग हैं, उनको कुछ भी बोलो, देते हैं वोट, इधर करो, सब इधर करो, गुजरात में करो, गुजरात में करो. मोदींना हे कळत नाही की इथे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गुजराती राहत आहेत, त्यांचं आणि आमचं काही भांडण नाहीये, होणार पण नाहीये. पण त्यांच्या मुलांनी सुद्धा उद्या कुठे जायचं नोकरी करायला? आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिजे का मोदी शहांचा पाहिजे, अदानीचा पाहिजे? कोणाचा पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार की तुम्ही यांच्या नावाने जय जयकार करणार? आणि जर का खरंच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात असतील ना, तर हातामध्ये मशाल घ्या आणि या भ्रष्ट सरकारचा कारभार जाळून टाका. तुम्ही सगळ्यांनी असं धगधगत राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनो निराश होऊ नका, महिलांनो खचून जाऊ नका. प्रत्येकाने आता मैदानात उतरा. मी आहे बाळासाहेबांची मशाल, मी जाळून टाकणार या सरकारचा कारभार. आणि हा जर का तुम्ही निश्चय केला तर मला खात्री आहे हे 4 तर 4 आमदार आपले निवडून येतीलच, पण महाराष्ट्रामधून एक सुद्धा आमदार या महायुतीचा निवडून येणार नाही, येता कामा नये. या जिद्दीने तुम्ही सगळीकडे तुमचं मतदान होईल अशी हे बघा. हे 4ही आमदार म्हणजे तुमचं उद्याचं भवितव्य आहे. तुमचं भवितव्य
तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे तुम्ही ठरवायचे. निष्ठावंतांच्या हातात देणार, जो तुमच्या सोबत राहणार आहे त्याच्या हातात देणार, का पैशाला विकल्या जाणाऱ्या गद्दाराच्या हातामध्ये देणार? आणि जर तुम्ही निश्चय केला असेल तर एकदाच मला फक्त हात वर करून सांगा की आम्ही तुमची मशाल हातात घेतलेली आहे आणि आम्ही या सरकारचा भ्रष्ट कारभार जाळून टाकणार आहोत. मग जिथे हात असेल तिकडे हात, जिथे मशाल आहे तिकडे मशाल, आणि जिथे तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा. मंजूर आहे? निश्चय पक्का आहे? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.